माझ्या समवेत आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहराचे नवनिर्वाचित शहर प्रमुख वसंत मोरेजी उपस्थित आहेत. एकीकडे राज्यातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, मात्र पुणे, मुंबई, नाशिकला अवकाळी पावसाने झोडपून काढलेलं असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा थेंब नाही. बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे. अगदी त्याच वेळेला मोशी चाकणच्या दुर्घटनेमध्ये अजूनही संजय कुलकर्णी आणि आयुक्त सूर्यवंशी यांना निलंबित केलं नाही किंवा त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलेलं नाही. अनेक प्रश्न अनुत्तरित असताना सत्ताधाऱ्यांना मात्र आमिर खानच्या लग्नात इंटरेस्ट आहे. आणि विशेषत्वाने ज्या राजकीय कुरघोड्या आणि राजकीय संगीत खुर्ची चालू आहे, या सगळ्या संगीत खुर्चीच्या पार्श्वभूमीवर नेमके महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत, ज्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडताना दिसत आहेत. आणि या पायाभूत सुविधा नेमक्या त्यांचं काय झालं याच संबंधाने बोलण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केली जाते. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2024 नोव्हेंबरला इलेक्शन झालं. आधी लोकसभा इलेक्शन झालं आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभा इलेक्शन झालं. आणि या विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात अचानक महाराष्ट्र सरकारला स्वप्न पडलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींना आपण काही देणं लागतो. आणि मग त्यांनी दरमहा 1500 रुपये देऊ केले. हे दरमहा 1500 रुपये हे नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आले आणि ही योजना चालू झाली. मात्र ही योजना इतक्या घाईघाईने केली गेली की या योजनेमध्ये काही त्रुटी असू शकतात, अंमलबजावणी पातळीला काही उणिवा असू शकतात किंवा यामुळे शासकीय तिजोरीवर काही ताण पडू शकतो, याचा कुठलाही अभ्यास न करता महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी आणि सोकॉल्ड गावठी चाणक्यांनी ज्या पद्धतीने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला, जी घाई या योजना राबवण्यामध्ये केली, त्यामध्ये आता खूप मोठा भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेला भरावा लागत आहे. हे फार विशेष आहे की निवडणुकीच्या आधी 2.25 कोटी महिला याच्या लाभार्थी होत्या आणि हळूहळू म्हणजे आधी विधानसभा झाली, मग जिल्हा परिषद झाली, मग महापालिका झाली आणि आता पगारी मतदारांची गरज तेवढी उरली नाही. जे 1500 रुपये दरमहा देऊन काय केलं सरकारने, तर पगारी मतदार आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आणि या पगारी मतदारांची गरज उरली नाही म्हटल्यावर या सगळ्यांना मग हळूहळू वेगवेगळे निकष दाखवत कपात केली गेली. पहिल्या स्लॅबमध्ये 70 लाख, मग 12 लाख, मग 10 लाख, अशा एकूण 92 लाख महिला आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आल्या. आता या 92 लाख महिला ज्या वगळण्यात आल्यात, यातलं जरा आर्थिक गणित नीट समजून घेतलं पाहिजे. कारण होतंय काय की महाराष्ट्रात एवढ्या रोज घटना घडत आहेत आणि नेमके महत्त्वाचे मुद्दे डावलले जात आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेशी निगडीत मुद्दे आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या पायाभूत सुविधांशी निगडीत आहेत. कॅगने म्हणजे जे राज्याचं ऑडिट ठेवणारे जे लोक आहेत, महालेखा परीक्षक आणि नियंत्रक, कॅगने ज्या आकडेवारी आणलेल्या आहेत समोर, त्या अत्यंत धक्कादायक आहेत. कॅगने याच्यातली जी पहिली गोष्ट सांगितली आहे त्यात असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी किती खर्च निधी मंजूर होता, तर 29,693 कोटी आणि प्रत्यक्ष खर्च किती झाला, तर 33,237 कोटी. मी आकडा पुन्हा एकदा सांगते. मंजूर खर्च होता 29,693 कोटी आणि प्रत्यक्षात खर्च किती केले दाखवलेत, तर 33,237 कोटी. फरक कितीचा येतोय, 3,541 कोटी. कुठून खर्च केले हे आदिती तटकरेंनी आता उत्तरं दिली पाहिजेत.
कारण आदिती तटकरे अपडेट मंत्री आहेत योजनेच्या, त्या फक्त आणि फक्त योजनेची अपडेट सांगायला येतात. बाकी महिला बालकल्याणशी संबंधित असणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही. काही लोकांनी काल कोयते काढून ते का व्यावसायिकावरती खुला केला, त्या लाडक्या भावाबद्दल आणि त्याच्या इथल्या लाडक्या भावाबद्दल नाही काय आहे, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब रात्रीच्या बैठका घेण्यात खूप व्यस्त आहेत. त्यामुळे कोयते यांचं काय करायचं इकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. 17 तारखेच्या शपथविधीपर्यंत त्यांची व्यस्तता आपण कृपया समजून घेऊया. त्यांना खूप धावपळ आहे, त्यांच्या मागे खूप काम आहे, प्रत्येकाचं स्ट्रेचर ठरवायचंय त्यांचं पॉलिटिकल, त्यात ते बिझी आहेत. 17 तारखेचा थोडं सविस्तर सांगा. नाही 17 तारखेला काहीतरी शपथविधी अशा बातम्या येत आहेत केंद्रामधले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. आता शपथविधीत कुणाला लॉटरी लागते काय नाही ते आपल्या चाणक्यांना माहिती असेल. अधिकाऱ्यांना वगैरे स्थानिक आमदार आहेत तर तिथले सगळे राजकारणी आहेत, त्यांचा संबंध येतोय का या प्रकल्पाशी कुठेतरी, आणि त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं केलं जातं असं तुमचा आरोप आहे का? या सगळ्या प्रकरणामध्ये अर्थकारण इतकं गुंतलेलं आहे की जाधववाडी कुदळवाडीमध्ये बंगले नेस्तनाबूत करण्यासाठी 100 JCB लावले आणि या लोकांना काढण्यासाठी मात्र 2 JCB फक्त काम करत होते. अँटोनी कंपनीचा प्रकल्पाचा कालावधी संपलेला होता, तरीही अँटोनी प्रकल्प तिथे चालू होता. बाजूला असणारी खाण आणि तिथं घेत असणारे ब्लास्ट, या ब्लास्टमुळे जे तडे गेले डोंगराला त्यामुळे ते सगळं खाली आलं होतं. पण यावरती चकार शब्द आयुक्त बोलले नाही. आयुक्तांकडून एक अधिकृत निवेदन प्रकाशित होणं अपेक्षित होतं पण त्यांनी ते केलं नाही. मला हा दाट संशय आहे आणि यावर चौकशी झाली पाहिजे. आयुक्त सूर्यवंशी, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी आणि अँटोनी लारा रिन्युएबल कंपनी या तिघांचं काय आर्थिक गुळपीट आहे हे शोधून काढलं पाहिजे आणि त्यासाठी आयुक्त सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना तात्काळ निलंबित केलं गेलं पाहिजे. मी 2 दिवसांपासून या संबंधाने DCP आणि CPशी बोलतेय आणि माझ्या माहितीप्रमाणे काल त्यांनी समन्स जाहीर केले. आज काहींना खुलासे सुद्धा मागवलेले आहेत. झालेले त्यांच्यावर गुन्हा दाखल केले. मोठे मासेकरी छोट्या लोकांच्या अधिकाऱ्यांना जे अडकलेले होते प्रकल्प अधिकारी त्यांच्यावर कारवाई केली. मी कालचं काय घडामोड घडली ती मी खरंच बघितलेली नाही. काल मी मुंबईला बैठकीमध्ये दिवसभर होते तेव्हा मला कालचं माहित नाही. मी निश्चितपणे याची माहिती घेते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी बोलते. ज्यावेळी ही घटना घडली ना त्यावेळेस काही आयुक्तांनी पडल्याची प्रतिक्रिया नैसर्गिक आपत्ती अशा प्रकारची नाही, मुळात आयुक्त इतके बेजबाबदारपणे वागलेले आहेत की जे आयुक्त कुदळवाडी आणि जाधववाडीच्या बंगल्यांसाठी तत्परता दाखवतात ते आयुक्त या कचऱ्याच्या संबंधाने बरोबर 5 जूनला पर्यावरण दिनाच्या दिवशीच चिमणी पडते पण ते अजिबात त्याकडे लक्ष देत नाही. तेव्हाच त्यांनी ते लक्ष देणं अपेक्षित होतं. एक. दुसरं, 80 एकरामध्ये डम्पिंग ग्राउंड आहे, त्यातला 50 एकरामध्ये डम्पिंग ग्राउंड पसरलेला आहे. हे जे बांधकाम होतं हे बांधकाम डम्पिंगलाच चिटकून जेव्हा होतंय त्यावेळेला प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी ते थांबवणं गरजेचं होतं. तिसरं, असं बांधकाम करताना डम्पिंग आणि इमारत या दोन्हीमध्ये प्रोटेक्शन वॉल असणं गरजेचं होतं, ते झालं नाही. चौथं, आयुक्तांनी या संबंधाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करणं गरजेचं होतं. ऍक्च्युअल किती लोक इमारतीत आहेत, किती सुरक्षित बाहेर आले, किती जखमी आहेत, किती मृत झालेत, पण हा आकडा शेवटपर्यंत आयुक्तांनी सांगितला नाही. 6वं, अधिवेशन संपेपर्यंत म्हणजे शुक्रवारी संध्याकाळपर्यंत मृताचा आकडा बाहेर येणार नाही याचं सोयीस्कर मौन आयुक्तांनी बाळगलं. 7वं, कचऱ्यामध्ये माणसं मेली, कचऱ्यात, आणि त्याची बैठक आयुक्त आणि मुख्यमंत्री सयाजी सारख्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेतात. हा विरोधाभास महाराष्ट्रातच घडू शकतो. पटेल प्रफुल्ल पटेल हे अमेरिकेला मॅच बघायला निघून गेलेत अशी काहीतरी माहिती माझ्या कानावर आली. आता मी म्हटलं ना की रात्रीच्या ज्या बैठका आहेत त्या देवेंद्रजी फार बिझी आहेत, त्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था याच्यावर कोणीतरी दुसऱ्यांनी काम करण्याची गरज आहे. कदाचित त्याच संदर्भात आपला कायदा सुव्यवस्थेचा कार्यभार ते खातं दुसऱ्या कोणाला तरी सोपवायचंय यासाठी काही बैठक झाली का त्यांना माहिती.